नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC बाय दीपक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण कंबाईन ग्रुप सी 2023 याच्यामध्ये आज मॅथ्सचं आपण सोल्युशन घेणार आहोत. तर त्या अगोदर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता पहिला प्रश्न काय बघा. आता याच्यामध्ये बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ श चौरस सेमी असेल तर त्या वर्तुळाचा परिघ श सेमी असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या असेल. आता याच्यामध्ये आपल्याला बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते, त्याचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर. बरोबर, काय फॉर्म्युला असते, पाय आर स्क्वेअर फॉर्म्युला. आणि परिघ काय असते, परिघ असते 2 पाय आर. बरोबर, आता आपल्याला दोन्हीचं काय परिघ आणि क्षेत्रफळ एकच दिलेलं आहे, काय श सेमी. बरोबर, मग आता इज इक्वल टू श. आता याच्यामध्ये पाय पाय कॉमन आहे, हे कॅन्सल होणार. आर स्क्वेअर आणि आर, आता क्षेत्रफळ समान आहे म्हणल्यावर आपल्याला रेडियस पण समानच असणार. मग याच्यामधून एक आर कॅन्सल केलं तर किती राहते, आर इज इक्वल टू 2 राहते. म्हणजे आपली रेडियस किती आली, 2 आली. म्हणजे उत्तर किती आलं, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलं. आता पुढचा बघा प्रश्न काय, याच्यामधलाच पुढचा प्रश्न. तर एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा होता. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती. आता काय म्हणते इथे बघा, 15 शर्ट 2340 रुपयास विकल्याने 60 रुपये त्याला तोटा झाला आहे. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत आता एकूण बघा, एकूण शर्ट किती आहेत याच्यामध्ये, तर 15 शर्ट आहेत. किती, 15 शर्ट आहेत. आणि किती, 2340ला विकल्यावर तोटा किती झाला आहे, 60 रुपये झाला आहे. म्हणजे प्लस जर आपण 60 केलं आहे ह्याच्यात, तर ॲक्च्युअल किंमत किती पाहिजे, तर हे 2340मध्ये 60 जर केला तर आपण किती 2400 याची किंमत पाहिजे. बरोबर, मग आता प्रत्येक शर्टची किंमत किती काढायची, कशी काढायची बघा, 2400 डिवायडेड बाय काय करायचं, आता हे आपण खाली पेजवर घेऊ. हे काय करायचं, 2400 डिवायडेड बाय 15 करायचं. किती, 2400 डिवायडेड बाय 15, 15 एक 15 आणि किती राहते, 9 राहते. म्हणजे वरी शून्य, 15 सक्क 90. म्हणजे प्रत्येक शर्टची किंमत केली आहे 160 रुपये. आहे का ऑप्शनमध्ये 160 बघा, 160 हा ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. आता हे ट्रिकने कसं सोडवायचे बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, तर 0.1 गुणुले 0.1 गुणुले 0.1चा प्लस 0.02 गुणुले 0.02 गुणुले 0.02 डिवायडेड बाय काय 0.2 असं 3 वेळेस दिलेलं आहे. आणि 0.04 हे 4 वेळेस दिलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर 0.1 किती वेळेस दिलेलं आहे, 3 वेळेस दिले. मग त्याचा क्यूब करायचा. प्लस 0.02 किती वेळेस दिलेलं आहे. आता हे खालच्या पेजवर घेऊ आपण, याला खालच्या पेजवर घेऊ. किती आहे बघा, तर 0.1चा क्यूब बरोबर, प्लस 0.02 नाही 0. किती 0.02 आहे. बरोबर, ते किती वेळेस आहे, 3 वेळेसच आहे. बरोबर, मग त्याचा पण आपण क्यूब करायचा. डिवायडेड बाय, आता खाली किती दिलं आहे, 0.2 असं 3 वेळेस दिलेलं आहे. आता त्याला आपण कन्वर्ट कशात करू शकतो, तर 0.1मध्ये करू शकतो का, याच्यामध्ये तर करू शकतो. तर काय 2 कॉमन काढलं त्याच्यामधून, तर काय 0.1 राहते. बरोबर, मग त्याचा क्यूब प्लस इथं काय इथं क्यूब निघाला. बरोबर, 2चा क्यूब जर बाजूला काढला आपण, कारण हे 2-3 वेळेस निघते. बरोबर, तर याच्यामधून पण आपण जे हे 0.04 आहे त्याच्यापासून आपण हे 2च कॉमन काढले. म्हणजे इथं राहते किती 0.02चा क्यूब राहते. बरोबर, 0.02 त्याचा क्यूब. आता हे 2 सेम आहे. बरोबर, हे 0.1चा क्यूब प्लस 0.02चा क्यूब डिवायडेड बाय हे खाली सेमच आहे. मग हे कॅन्सल होते. वरती राहते काय मग 1 डिवायडेड बाय 2चा क्यूब, म्हणजेच काय 1 डिवायडेड बाय 8. तर आता 1ला जर 8ने भागलं तर किती येतं, 0.125 आपलं आन्सर यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं ह्याच्यामध्ये बरोबर आन्सर आहे. आता पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय आहे,
आता याच्यामध्ये पुढचा प्रश्न बघा काय, 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज किती? आजच्या वयांची बेरीज 72 दिलेली आहे आपल्याला, बरोबर. त्यांचे गुणोत्तर किती दिलेलं आहे? 4, 6, 7 असे दिले. तर त्यांची आजची वय आपल्याला विचारले. आता बघा 7 वर्षापूर्वीचे गुणोत्तर आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जे बेरीज दिली वयाची ती किती दिली? आजची दिली. आता याच्यामध्ये प्लस जर आपण मायनस किती तिघाचं 7 त्रिक 21, 72मधून जर आपण 21 जर मायनस केलं तर हे 7 वर्षापूर्वीचं आपल्याला ह्यांचं वयांची बेरीज येते. मग 2मधून 1 गेले 1 राहिले, 7मधून 5 गेले, 7मधून 2 गेले 5 राहिले, बरोबर. आता त्यांचं आपल्याला 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलेलं आहे किती? 4, 6, 7. ह्यांची बेरीज केली गुणोत्तराची, 4 + 6 + 7 किती येते? 6 × 4 = 10 × 7 = 17. आता 17 यांची काय आली? गुणोत्तराची बेरीज आली. आणि त्यांचं वय, त्यांच्या वयाची बेरीज किती? 7 वर्षापूर्वीचे 51 आहे. याला जर डिवाईड केलं 17नं, 17 × 1 = 17, 17 त्रिक 51, बरोबर. आता हे काय आलं आहे? एक्सची किंमत म्हणजे 3 आले, एक्स बरोबर 3. आता आपल्याला काय, तर त्यांची आजची वय विचारलेत. आता याच्यामध्ये बघा आजची 7 वर्षापूर्वीची वय किती, तर याच्यामधून निघते. आता हे 3नं हे जे गुणोत्तर दिलं आहे 4, 6, 7 त्याला आपण गुणाकार करायचा. 3 चौक 12, 3 छक्क 18 आणि 3 7 21, बरोबर. आता याच्यामध्ये हे काय 7 वर्षापूर्वीची बेरीज आहे. आपल्याला आजची वय विचारलेली आहे. म्हणजे हे जे आलं आहे आपलं 12, 18 आणि 21 हे काय 7 वर्षापूर्वीचे त्यांची वय आलेत. तर आजची वय काढायची म्हणल्यावर काय करायचं? त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं. काय? 7 ॲड करायचं. 12मध्ये 7 ॲड केलं तर किती? 19 राहतं आहे, बरोबर. म्हणजे 19 होतं आहे. 18मध्ये 7 केलं तर 25 होतं आहे. कुठे 19, 25 आहे का? इथं ऑप्शन क्रमांक 3मध्ये. आणि हेच एक्झाम्पल आपण बाय ऑप्शन पण ह्याच्यामध्ये सोडवू शकतो. दोन्ही पद्धतीने आपल्याला हे सोडवता येतं. तर ह्याच्यामध्ये पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे? एका माणसाने बँकेकडून जसजसे 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने ₹5,400 सरळ व्याज फेडले तर घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? आता सरळ व्याज किती घेतलं आहे त्यानं? ₹5,400 त्यानं व्याज फेडलं आहे. मग आपलं सरळ व्याज गुणवले फॉर्म्युला काय? 100. सरळ व्याज गुणवले 100 डिवाइड बाय मुद्दल गुणवले मुदत गुणवले दर. आता आपल्याला मुद्दल तर काढायची. मग काय मुदत, दर आणि मुदत किती दिली आपल्याला? 12 गुणवले 12 ही दिला आहे दर आणि मुदत किती? 3 वर्ष. आता इथं बघा 3 × 1 = 3, 3 = 18, इथं 1800 झालं, बरोबर. तर 12 × 1 = 12, 6, 12 × 5 = 60 म्हणजे इथं 150 आणि हे वरचं 2 शून्य म्हणजे किती आलं? 15,000. किती आले? 15,000 रक्कम म्हणजे मुद्दल आली 15,000. आहे का ऑप्शनमध्ये 15,000? बघा ऑप्शनमध्ये 15,000 आहे का? तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता तशा प्रकारे पुढचं एक्झाम्पल काय आहे बघा. एका ₹16,000 किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5%ने कमी होते. तर 2 वर्षानंतर त्याची किंमत आता दरवर्षी किती 5% कमी होते? म्हणजे सुरुवातीला बघा, म्हणजे 100ची किती झाली? ₹16,000 किंमत आहे. दरवर्षी काय होते? 5% किंमत होते. 95/100 गुणवले 95/100. आता हे बघा कॅन्सल केलं तर 1, 2, 3, 1, 2, 3. आता याच्यामध्ये बघा काय आपलं बे 5, 2 नाही, बे 5 10 आणि इथं बे 8 16, बरोबर. आता 5 × 1 = 5, 5 × 19 = 95, बरोबर. आता 95 गुणवले 19 गुणवले 8 करायचं. म्हणजे 95 गुणवले 8 जर केलं तर किती? 8 × 5 = 40, 0, 8 आले 4, 8 × 9 = 72 आणि 4 = 76 म्हणजे 760. 760 गुणवले 19 करायचं. आता 760 गुणवले 19 जर केलं तर किती येते बघा? 9 0 0, 9 × 54 ला 4, 8 आले 5, 9 7 63 आणि 5 68. हे 0, 1 0 0 6 आणि 1 7 7. आता यांची बेरीज केली तर हे 0 4 आणि हे किती? 8 आणि 6 किती? 14ला 4, 8 आले 1, 7 आणि 7 14 म्हणजे किती आली? 14,440. 14,440 आहे का ऑप्शनमध्ये? तर आहे. ऑप्शन क्रमांक किती किंमत आहे त्यांची? 14,440. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्येच पुढचा प्रश्न बघा काय. गाडीचे प्रवासी भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढवले तर सुरुवातीचे प्रवास भाड्याचे एकूण किती टक्क्याने वाढ झाली? आता याच्यामध्ये बघा सुरुवातीला किती 20% वाढले.
20% म्हणजेच काय रे 120 भागिले 100 बघा. ह्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे हे ट्रिकनं सोडवू शकतो. 100मध्ये काय 20% वाढ झाली म्हणजे 120 झाली बरोबर आहे. आता याला भागाला होतं किती बे 6 12 बे 5 10 म्हणजे 5 होती मूळ किंमत किती झाली 6 झाली बरोबर. आता पुढं काय सलग 2 महिन्यात किती एक वेळेस 10% वाढली म्हणजे 100 होती तरी 10% वाढली म्हणजे 110 झाली बरोबर. म्हणजे हे 0 आणि हे 0 कॅन्सल केलं तर किती 10 होती मूळ त्याची किती झाली 11 झाली म्हणजे 10% वाढली. मूळ किती होती 10 आता किती झाली 11. आता पुढं बघा 25% वाढ झाली. 25% वाढ झाली म्हणल्यावर काय खाली 100 आणि 125 25 5 600 25 चौक 100 म्हणजे मूळ किती होती 4 होती त्याची किती झाली 5 झाली. मूळ 4 होती त्याची 5 झाली. आता ह्यांचा गुणाकार करायचा बघा. ह्यांचा गुणाकार करा. 10 5 50 50 गुणिले 4 किती येते 200. ह्याची मूळ किंमत 200 होती. आता 6 गुणिले 5 6 5 30 आणि गुणिले 11 11 ते 333 म्हणजे 330 किती 330. आता किंमत किती होती 200 होती. किती होती 200 त्याची किती झाली 330 झाली म्हणजे किती वाढ झाली 130 वाढ झाली. आता 200ला जर आपण 100% झाले किती 200ला 100% तर 100% ही काय मूळ किंमत आहे बरोबर. तर 130ला किती टक्के 130ला किती टक्के. आता यांचा आपण जर गुणाकार केला व्यवस्थित बघा ह्याच्यामध्ये किती 100 गुणिले 130 डिवायडेड बाय किती 200. आता एक हे 2 शून्य कॅन्सल झाले खाली काय 130 डिवायडेड बाय 2 आलं. आता इथं बघा बे 6 12 एक हातच्या एक इथं राहिले एक राहिले आणि हे 0 बे 5 10 म्हणजे किती 65% आहे का 65 आन्सर बघा ह्याच्यामध्ये 65 काय 65% किती टक्के वाढ झाली एकूण 65%. ऑप्शन किती ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं ह्याच्यामध्ये बरोबर आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय ह्याच्यामध्ये पुढचा प्रश्न बघा काय ह्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये काय झालं आहे -2 आणि -3 गुणिले 5 अधिक 3 अधिक ब्रॅकेटमध्ये -2 -3. आता ह्याच्यामध्ये बघा ब्रॅकेटमधला -2 आणि हे जे -2 आणि -3 काय यांची बेरीज केली तर काय -5 होणार गुणिले किती. आता हे ब्रॅकेट जर आपण नाही घेतलं तरी चालेल इथं काय ब्रॅकेट घेतलं नाही तरी चालेल किती -5 पुढं काय ह्याच्यामध्ये तर 5 अधिक 3 म्हणजे इथं गुणाकार चिन्ह 5 आणि 3 किती 8 आणि हे -5 हे काय पण इथं चिन्ह कुठलं आहे डिवाईड आहे म्हणजे खाली इथं डिवाईड आपण केलं. आता याच्यामध्ये बघा हे -5 आणि हे -5 कॅन्सल राहते वरी किती राहते फक्त 8 राहते बरोबर. वर्षाची किंमत किती आली 8 आली. वर्षाची किंमत फक्त याची किंमत किती आली वर्षाची 8 आली. आता खाली बघा -6 -4 किती -10 अधिक नाही भागिले ती अधिक नाही तर भागिले डिवायडेड बाय किती -7 -5 किती -12 येते बरोबर. मग हे मायनस आणि मायनस कॅन्सल होते. आता आपली वरची किती आली ती 8 किंमत आली ती त्याला खाली काय 10 डिवायडेड बाय 12. मग आता हे जे भागाकारात 12 आहे म्हणजे डिवाईडमध्ये ते वरती गेले तर काय होतं गुणाकारात होतं. मग 12 गुणिले 8 किती 12 गुणिले 8 जर केलं आपण किती येतं 12 8 96 आणि भागिले खाली काय 10. आता याच्यामध्ये हे काय होतं 96ला 10ने जर डिवाईड केलं तर किती 9.6 याचा आपला आन्सर यायला पाहिजे किती 9.6 आहे का 9.6. तर 9.6 कसलं पण प्लसमध्ये आलं आहे आपलं बरोबर म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं याच्यामध्ये बरोबर असणार आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न बघा याच्यामध्येच पुढचा प्रश्न काय एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो त्यामुळे त्याची सरासरी 4ने वाढते तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती. आता 19व्या डाव्यात किती 98 धावा करतो त्यामुळे सरासरी कितीने वाढली 4ने. 19व्या डाव्यात किती 4ने सरासरी वाढली म्हणजे एकूण किती वाढली 76. धावा किती केलेत 98 त्यामधून 76 जर वजा केले तर किती राहते बघा 8 मधून 6 गेले 2 9 7 गेले 2 बरोबर.
आणि 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती होईल? किती वाढले? हे 22 आले आणि सरासरी वाढले 4ने, म्हणजे 22 आणि 4 किती? 26. म्हणजे त्याची सरासरी कितीने वाढली? तर त्याची सरासरी आपल्या 19व्या डावानंतर किती सरासरी झाली? तर 26. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती? ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता पुढं बघा, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेमी, 4 सेमी, 12 सेमी त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? आता क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला काय? 3 सेमी, 4 सेमी आणि 12 सेमी. आता याच्यामध्ये क्षेत्रफळाचे काय, वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतंय? पायाचा स्क्वेअर, म्हणजे पाय स्क्वेअर, पाय स्क्वेअर, पाय स्क्वेअर. आता याच्यामध्ये हे काय सगळं कॅन्सल होणार, कारण सगळ्यांचं कॉमन आहे, एकच घेऊ शकतो आपण, बरोबर. मग आपण जर यांची काय आरचा स्क्वेअर 3 सेमी, 4 सेमी आणि 12 सेमीची आपण जर बेरीज केली याच्यामुळे किती येते? याच्यामध्ये बेरीज जर केली 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 आणि 12चा वर्ग 144. त्यांची बेरीज करा बघा. 6 आणि 4 10 आणि 9 19 9, हा चाल 1, 4 आणि 2 6 आणि 169 आले. आता 169 हे काय आरचा स्क्वेअर आला आहे. मग आर बरोबर काय येणार आहे? 13. किती येणार? 13. तर त्या वर्तुळाची त्रिज्या काय? 3 वर्तुळाची मिळून आपण क्षेत्रफळाची बेरीज केली, बरोबर. तर त्याची जे मोठं वर्तुळ तयार होतं त्याची त्रिज्या किती आली? तर 13 सेमी. तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं आन्सर असणार आहे. आता खालचा प्रश्न बघा काय? बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असते? आता चौरस म्हणजे काय रे? आता हा बुद्धिबळाचा पट आहे, याच्यामध्ये एका साईडला चौरस म्हणजे काय, आपण तिरकस बेरीज करतो. ह्याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 असं प्रकारचे 8 चौकट असतात आणि खाली पण किती असतात? 8 चौकट असतात. आता इथे 1 2 3 असं जर अंक लिहिला आपण तर यांची काय आपण तिरकस गुणाकार करतो, बरोबर असा. आता बुद्धिबळात किती चौकट असतात एकूण? तर एकूण 8 चौकट असतात. मग आपण त्यांचं तिरकस गुणाकार करायचं. काय करायचा? तिरकस गुणाकार करायचा. चौरस तिरकस असते, बरोबर. चौकोन जर विचारला असता, आता याच्यामध्ये आपल्याला चौकोन जरी विचारला असता तर काय आपण डायरेक्ट सलग यांची बेरीज केली असती. पण इथं आपल्याला चौरस आहे त्यामुळे यांचं काय तिरकस गुणाकार करायचा आहे. आता चौरसामध्ये किती? एका साईडला 8 असतात, बरोबर. 8 बॉक्स असतात आणि एका साईडला 8, म्हणजे एका साईडचे 8 आणि या साईडचे 8 अशी. आता यांची तिरकस बेरीज करायची, म्हणजे 8 गुणिले 8, 8चा वर्ग 64, 7 गुणिले 7, 7चा वर्ग 49 अशा प्रकारे. 6चा वर्ग 36, 5चा वर्ग 25, परत 5चा वर्ग 25 झाल्यानंतर 4चा वर्ग 16, किती? 16 आणि परत 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1 अशा प्रकारे. यांची सगळ्यांची बेरीज किती येते एकूण? तर यांची सगळ्यांची बेरीज येते 204. किती ती बेरीज? 204. म्हणजे आपला आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न बघा काय? याच्यामध्येच आता आपल्याला इथं चुकीचे पद विचारलं आहे. काय? 15 आणि 6 21, म्हणजे 15मध्ये 6 ॲड केलं तर 21 येते, बरोबर. इथं 6 ॲड केलं तर 21 येते. 21मध्ये 3 ॲड केलं तर 24 येते. 24मध्ये 6 ॲड केलं तर परत 30 येते, बरोबर. 30मध्ये किती? 3 ॲड केलं तर 33 यायला पाहिजे. तर इथं किती घेतलं आहे? 32 घेतलं आहे, बरोबर. तर म्हणजे ऑप्शन चुकीचे पद कुठलं आहे? 32. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. याच्यामध्येच काय? सर्व शिक्षक कलाकार आहेत. ह्याच्यामध्ये काय बघा? 93 नंबरचा खाली 2 विधाने आणि 2 अनुमाने दिले आहेत तर योग्य पर्याय शोधा. आता याच्यामध्ये काय म्हणत आहे? सर्व शिक्षक कलाकार आहेत. सर्व शिक्षक हे शिक्षक, सर्व शिक्षक काय कलाकार आहेत? हे कलाकार. काही कलाकार आनंदी राहतात, काही कलाकार हे आनंदी राहतात. तर काय सर्व शिक्षक आनंदी राहतात का? राहतात का आनंदी आणि शिक्षक? याच्यामध्ये काय सर्व आहेत का? नाही, म्हणजे पहिलं अनुमान चुकीचं आहे. दुसरं, जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात. तर सर्व दिलं आहे का इथं? काही कलाकार आनंदी असतात मध्ये. सर्व दिलं आहे का? नाही. तर ऑप्शन क्रमांक ड पण अनुमान चुकीचं आहे. म्हणजे क आणि ड दोन्ही असत्य आहेत. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा 94 नंबरचा. तर याच्यामध्ये काय? अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या 4 पट आहे. त्यांचे एकूण वय किती? 66 वर्ष आहे. अंकिताच्या भावाचे 2 वर्षांनंतरचे वय. आता याच्यामध्ये आपण बाय ऑप्शन जर गेलो तर बघा, अंकिताच्या भावाचे 2 वर्षांनंतरचे वय 12 वर्ष जर घेतलं आपण, म्हणजे आज किती झाले रे? -2 केलं तर आज झाले 10, बरोबर. आता इथं काय म्हणतं बघा, अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे अंकिताचं वय, आता हे भावाचं वय आलं आहे आजचं 10, त्याच्यात 4 पट अंकिताचं वय आहे, म्हणजे 10 चोक 40, बरोबर. आणि आईच्या 2.5 पट म्हणजे अंकिताच्या वयाच्या 2.5 पट आईचं वय आहे.
आता यांची बघा, भावाचं वय आजचं किती 10 आलं आहे बरोबर. अंकिताचं आजचं वय किती आलं आहे 40 आलं आहे. त्याच्या ह्या 40च्या अडीच पट म्हणजे 40ला आपण जर डिवाईड किती 2.5 केलं तर हे शून्य जर इथं घालवायचं म्हटलं तर आपल्याला वरी एक शून्य एक्स्ट्रा ॲड करायचं. मग इथं 25 वरी 400 आणि खाली 25 झालं बघा. 5 5 25 5 8 40 आणि हे 5 1 5 5 16 16 16 हे काय झाले 16 ह्याच्यामध्ये कशामध्ये ॲड करायचं तर हे नाही, अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे हे जे आलं आहे 40 जे आलं आहे इथं आपण जे 40 आलं आहे ते कोणाचं वय आहे, अंकिताचं वय नाही तर तिच्या आईचं वय आहे बरोबर. आईचं वय म्हणजे अंकिताचं किती झालं इथं 16 झालं वय. अंकिताचं वय इथं 16 झालेलं आहे. आईचं वय झालेलं आहे 40 आणि भावाचं झालेलं आहे 10. आता 40 10 आणि 16 यांची बेरीज किती येते 66 येते का तर येते. म्हणजे आपण ऑप्शन घेतलेला बरोबर असणार आहे. 40 आणि 1 10 50 आणि हे 16 66 बरोबर येते. म्हणजे 2 वर्षानंतरचे जे आपण वय घेतलं होतं 12 वर्ष ते याच्यामध्ये आपलं बरोबर आलेलं आहे. आपण बाय ऑप्शन गेलो होतो ते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय 95 नंबरचा. खाली दिलेल्या माहितीची काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे द्या. आता याच्यामध्ये जीच्या विचारले काय अगोदर बघायचं, जीच्या उजवीकडे कोण बसले आहे. आता जीच्या रिलेटेड याच्यामध्ये कुठला असा ऑप्शन दिलेला आहे बघा. आता याच्यामध्ये 4 नंबरचा बघा काय, जी हा ई आणि एफच्या मध्यात आहे. जी हा ई आणि एफच्या मध्यात आहे. आता ई या साईडला येईन, डाव्या साईडला येईन किंवा उजव्या साईडला येईन बरोबर. इथं जी किंवा काय आणि प्रॉबॅबिलिटी राहते या साईडला ई येईन आणि या साईडला एफ येईल. आता आपल्याला बघा खाली ऑप्शनमध्ये काय दिलं आहे, ई किंवा एफ कुठल्या दोन्हीपैकी एक जीच्या उजवीकडे येऊ शकतं ई किंवा एफ. कारण आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन ई आणि एफचं माहीत नाही. तर ऑप्शनमध्ये बघा ACDEF ई दिलं आहे का ऑप्शनमध्ये. ई जर दिलं असतं तर आपल्याला कन्फ्युजन झालं असतं, पण एफच दिलं आहे म्हणजे आपण डायरेक्ट ऑप्शन एफकडे जाऊ शकतो. उजवीकडे कोण बसलं आहे एफ. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा, जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी असेल. आता हे कशा प्रकारे सोडायचं बघा. किती 2016ला किती आंतरराष्ट्रीय योग दिन कधी असतं 21 जून 2016. आता 2016 हे काय लीप वर्ष बरोबर. 2016 हे लीप वर्ष आहे. आणि परत काय राष्ट्रीय विज्ञान दिन किती असतं 28 फेब्रुवारी 2016ला कोणता वार येईन असं विचारलं आहे आपल्याला. आता फेब्रुवारीमध्ये लीप वर्षात किती 29 दिवस असतात. आता इथं आपल्याला 28 दिवस आहे, राहायला किती फेब्रुवारीचा 1 दिवस राहिला आहे बरोबर. आता मार्चमध्ये आपण किती घेत असतो 31चा महिना म्हणजे 3 एक्स्ट्रा दिवस राहतात मार्चमध्ये. एप्रिलमध्ये 2 राहतात, एप्रिलमध्ये 2, मेमध्ये 3 राहतात, जूनमध्ये किती 21 दिवस घ्यायचे बरोबर. आता यांची बेरीज केली तर 21 आणि 3 24, 24 आणि 2 26, 26 आणि 1 27 आणि 3 30 एकूण दिवस झाले. त्याला 7ने डिवाईड केलं 7 चोक 28, 2 दिवस 7 चोक 28 म्हणजे 2 किती बाकी राहिली. 2 म्हणजेच काय असतं रे पाठीमागं जायचं आपल्याला. कारण आपल्याला आपण अगोदर काय केलेलं इथं फेब्रुवारीपासून घेतलेलं आहे, पण इथं आपल्याला ऑलरेडी जूनचा अगोदर हे दिलेलं आहे काय वार दिलेला आहे. मग आपण फेब्रुवारीपासून सुरुवात घेतलेली आहे. मग इथं पाठीमागं जायचं. 2 दिवस पाठीमागं गेलं तर किती बघा मंगळवारपासून सोमवार आणि रविवार 2 दिवस पाठीमागं गेलं तर उत्तर काय येतं आपलं रविवार. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं आन्सर असणार आहे. आता खाली 97 नंबरचा प्रश्न बघा, 4 5 8 13 14 17 22 ही मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही. आता 4 5 मध्ये 1 न वाढ झाली, 5 आणि 8 मध्ये 3 न वाढ आहे बरोबर. 8 आणि 13 मध्ये 5 न वाढ आहे, परत 13 14 मध्ये 1 न वाढ आहे. म्हणजे 1 3 5 अशा प्रकारे वाढत होती बरोबर. 14 आणि 3 17, 17 आणि 5 22, 22 मध्ये 1 गेलं तर 23, 23 मध्ये परत 3 26, 26 मध्ये 5 31, 31 आहे का आहे. परत 1 प्लस ॲड केलं तर 32 होतं आहे. पण 1 नंतर किती 3 ॲड करायचे बरोबर. 32 मध्ये 3 केलं तर किती होतं 35 बरोबर. 32 आलं आहे 35 आलं आहे. 33 आहे का तर संख्येची मालिकेची भाग राहणार नाही, कारण 33 1 3 5 असे आपल्याला ॲड करायचे आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं आन्सर असणार आहे. 33 ही या मालिकेचा भाग राहणार नाही. आता पुढचा प्रश्न बघा काय, अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालेनुसार लागली तर किती अक्षरांची स्थिती अपरिवर्तित राहील.
आता जे ही काय दिलं आहे अनआयडेंटिफाईड DIFIED बरोबर FIED इथं D आहे. आता यांना आपल्याला काय करायचं आहे तर अक्षरमालेनुसार लावायचे म्हणजे ABCD असं सुरुवात करायची. आता याच्यामध्ये बघा D किती वेळेस AB आहे का C आहे का नाही D आहे बघा. D किती वेळेस आहे 2 वेळेस आहे म्हणजे तर D इथं 2 वेळेस घेतलं आपण. D नंतर काय E किती वेळेस आहे 1 तर आता इथं बघा इथं E किती वेळेस आलं आहे तर ह्याला थोडं झूम इन करू आपण. आता थोडं बघा इथं झूम इन केलं तर बघा याच्यामध्ये आपल्याला D किती वेळेस आलं आहे D 2 वेळेस आलं आहे. मग याच्या खाली 2 वेळेस D घ्या हे 2 वेळेस. नंतर E किती वेळेस आलं आहे 1 2 वेळेस E पण आले. E नंतर F आहे का G आहे का नाही H आहे का नाही H I आहे का I आहे 1 2 3 वेळेस I आले 1 2 3 वेळेस हे I आहे. I नंतर J K आहे का नाही J K L M N आहे 1 2 2 वेळेस N आलेले किती 2 वेळेस N आलेले. O P Q R S T आहे T किती वेळेस आलेले 1 वेळेस S T परत U 1 वेळेस आलेले S T U W X Y Z म्हणजे झाले सगळे 3 आणि 3 6 7 8 9 10 11 इथे किती 2 4 6 8 2 10 2 12 कुठलं तरी एक राहिले आपलं F राहिले आपलं बरोबर. E नंतर इथं Fमध्ये घ्यायचा इथं F राहिले F घेतलं. आता बरोबर कुठले कुठले अक्षरे समान आले आहेत बघा. इथं I किती नंबरला आहे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 8 नंबरला I आलं आहे का 1 2 3 4 5 6 7 8 नंबरला 1 आलेलं आहे. म्हणजेच की कोणतं अक्षर पुनरावृत्तीत झालं आहे तर I हे अक्षर पुनरावृत्तीत किती वेळेस 1 वेळेस झालेलं आहे. आता खालचं एक्झाम्पल बघा 99 नंबरचं काय दिलेलं आहे आपल्याला एक्झाम्पल. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालते आणि तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते. पूर्वेकडे काय अंतर चालते आता ही पूर्व बाजू ही किती काही अंतर चालते डाव्या बाजूला 90 अंशात वळते. नंतर 50 मीटर चालते आणि ती तिच्या उजव्या बाजूला 135मध्ये वळते. आता ह्याच्यामध्ये इथून 135 म्हटलं तर या बाजूला 90 आहे बरोबर. इथून 45 इकडं म्हणजे या बाजूला वळते बरोबर आणि 15 मीटर चालते. तर ती तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा दर्शवते. आता इथं काय असते ईशान्य असते बरोबर आणि इथं आग्नेय असते म्हणजे कोणती दिशा दर्शवते तर ईशान्य. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं आन्सर असणार आहे. आता याच्यामधला पुढचा प्रश्न बघा काय खालील वेन आकृती आणि 3 शब्दांचे पर्याय दिले आहेत तर कोणते पर्याय वेन आकृती अचूकपणे दर्शवते. आता ही जी आकृती आपल्याला दिलेली आहे याच्यामध्ये तर ते खालीपैकी जी पर्याय दिले आहेत ते कोणते दर्शवते. आता इतिहास भूगोल नागरिकशास्त्र प्रत्येक विषय काय 3 वेगवेगळे विषय आहेत म्हणजे हे आकृती डायग्रामशी आपल्याला मॅच होते का नाही होत. आता खाली बघा 3 नंबरचा ऑप्शन फुले सुवासिक आणि पांढरा होते का तर होते. याच्यामध्ये बघा याच्यामध्ये फुले काय ही फुले झाली फुले घेतली त्यामध्ये काही पांढरी फुले येते आणि ह्याच्यामध्ये काही सुवासिक फुले आहेत बरोबर. मग आता म्हणजे हे डायग्रामला मॅच होतं. ऑप्शन क्रमांक 3 हे म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण 2023चा कंबाईन ग्रुप C आपण पेपर सॉल्व केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व ग्रुप Cचे आपण पेपर सॉल्व करणार आहोत. तर त्या तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सर्वांना धन्यवाद.